नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिव मध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर रणजित रणदिवे सर, जे 2008 पासून खरं तर या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ही त्यांची मास्टरी म्हणली पाहिजे एका अर्थानं, कारण 300 पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी एवढ्या वर्षात केलेले आहेत आणि सोबत काही कमर्शियल प्रोजेक्ट्सवर आणि इतर प्रोजेक्ट्सवर सुद्धा ते काम करत आहेत. तो आजवरचा त्यांचा अनुभवाचा हा प्रवास, त्यांचा कामाचा हा टप्पा, या सगळ्यांवर आपण बोलणार आहे. ते या क्षेत्राकडे कसं वळले याहीवर आपण बोलणार आहे. सो पुन्हा एकदा सर आपलं स्वागत आहे. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे की जिथे तुमच्यासारखे अनुभवी तज्ञ इंजिनियर्स कडून आम्हाला ऐकायचे, तुमचे विचार ऐकायचे, तुमचे अनुभव ऐकायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात जे नव्यानं तरुण इंजिनियर्स येऊ पाहतात त्यांच्यासाठी ही चर्चा सकारात्मक ठरेल, त्यांच्यासाठी चर्चा मार्गदर्शक ठरेल, इतकाच या उपक्रमाचा उद्देश आहे. सो आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी पहिल्यांदा मला विचारायचं ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग एका अर्थानं तर सगळ्या इंजिनिअरिंग मध्ये अवघड फील्ड आहे तसं, कारण याच्यात मेहनत, त्रास, कष्ट जास्त आहेत. तर या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणा स्थान कोण होतं की ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळलात, काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर मी पहिली ते 10वी धाराशिव या ठिकाणी छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे. हो. तिथलं शिक्षण फार सुंदर आणि आम्हाला शिक्षक चांगले लाभले, त्यामुळे आमचा बेस थोडासा पूर्ण म्हणता येणार नाही पण थोड्या प्रमाणात आमचा बेस पूर्ण झाला. त्यानंतर मी 10वीच्या नंतर डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतलं म्हणजे त्या ठिकाणी विषय असा होता की 11वी 12वी नंतर बाकीची मेडिकल फील्ड आहे किंवा अदर दुसऱ्या फील्ड आहे, त्या फील्ड चॉईस न करता समजा वेगळं क्षेत्र काय आपल्याला निवडता येते का ह्याकडे पाहून, आणि ज्यावेळेस शहराकडे येतो त्यावेळेस तिथे शहरांची डेव्हलपमेंट असेल, समजा पुण्याला गेलो, मुंबईला गेलो तर अपार्टमेंट असतील, ब्रिजेस असतील, रोड असतील, ह्याबद्दल थोडंसं अट्रॅक्शन वाढत गेलं आणि त्या अट्रॅक्शन नुसार मी मग सिव्हिल फील्ड निवडली आणि माझं डिप्लोमा सिव्हिलला ऍडमिशन झालं. बरोबर. पण मग नंतरचा प्रवास कसा झाला? एका अर्थानं तुम्ही या फील्ड पर्यंत पोहोचलात, पण या फील्डची गंमत अशी आणि फील्ड प्रॅक्टिकल आहे. सो तुम्ही त्याच्यात नंतर काम कसं केलं, कुठं प्रॅक्टिस सर्व्हिस केलीत आणि मग कन्सल्टन्सीकडे स्वतःच्या कसं वळलात? सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे अभियंता ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्वांचा हक्क नाही. बरोबर आहे. अगदी बरोबर. कारण कुठल्याही क्षेत्राला अभियंता असेल ना तर तो अभियंता आपणाला काही इनोव्हेशन वेगळं करण्याची त्याची भूमिका असते. अगदी बरोबर. आणि त्यानंतर ज्यावेळेस मी डिप्लोमा पास आउट झालो त्यानंतर मी पुण्या ठिकाणी 2005 ला पास आउट झाल्यानंतर 3 वर्ष मी जॉब केला. आणि जॉब केल्याच्या नंतर मग असं वाटू लागलं की स्वतःच काहीतरी तयार करावं. ज्या ठिकाणी मग त्या ठिकाणी मी साईड इंजिनियर काम करत होतो. आणि ते काम करत असताना मग स्वतःची कन्सल्टिंग असावी किंवा स्वतःचा व्यवसाय असावा असं थोडंसं मनात कुठंतर इच्छा निर्माण होऊ लागली. बरोबर. आणि त्या पद्धतीने मी 2008-9 ला कन्सल्टिंग कडे वळलो. त्यावेळेस कन्सल्टिंग कडे वळत असताना कन्सल्टिंग हा बेस धाराशिव शहराला तसा नवीनच होता. कारण की आमचे जे सिनियर मेंबर्स होते, जसं की मला नाव घ्यायला ते आनंद होईल, नाडेसाहेब असतील, रवी जाधव असेल, पी.के. मुंडे सर असतील, के.एम. सर, ह्या सरांनी तो कन्सल्टिंगचा बेस तयार केला. आणि त्या बेसवर आम्हाला थोडस एक प्लॅटफॉर्म भेटला की आमचं एरोप्लेन व्यवस्थित लँड होईल असं आम्हाला वाटलं आणि ते लँड होऊन आम्ही थोडस सर्वायवल व्हायला त्या ठिकाणी सोपं गेला. बरोबर बरोबर. हा एक बेस तयार होता. तुम्ही म्हणलं तसं की बऱ्याचदा असं होतं की काही लोक पायवाट तयार करतात, मग चांगला रस्ता तयार होतो आणि मग गुळगुळीत रस्त्यावरनच तुम्हाला खरं एका अर्थानं तरी सुद्धा त्याचं अवघड असं असतं की जेव्हा तुम्ही पहिला प्रोजेक्ट केला असेल इंडिव्हिज्युअल कन्सल्टंट म्हणून, तर तेव्हाची मला आठवण ऐकायची. तेव्हा कसा प्रसंग होता, कुठला प्रोजेक्ट होता? आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती की कन्सल्टिंग द्यायची आणि कन्सल्टिंगला फीस द्यायची हा जो ट्रेंड होता त्यावेळेस तो फारच नवीन होता. बरोबर. आणि एखाद्या कस्टमरला आपण कन्सल्टिंग करतोय आणि ते कन्सल्टिंग करून देत असताना आपण त्याला काय वेगळं देतोय, बरोबर, किंवा कन्सल्टिंग करत असताना त्याला काय गोष्टीचे पॅरामीटर्स आहेत, किंवा तुमचं घर बांधताय तुम्ही किंवा स्वतःची वास्तू बांधताय, की कुठलाही व्यक्ती आपल्या आयुष्यात वास्तू बांधत असताना एकदाच बांधतो, बरोबर, वारंवार काय ते वास्तू बांधत नाहीये. त्या गोष्टी त्याला कन्व्हिन्स करून देणं, थोडंसं नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा त्या ठिकाणी आम्ही युज केला आणि हळूहळू आम्ही कस्टमरचा विश्वास आहे ना संपादन करत गेलो. क्या बात आहे. सो आता येऊया सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न अर्थातच हा विचारणार आहे, कारण तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये जास्त काम केलं, बरोबर, म्हणून रेसिडेन्शियल मध्ये काम करताना एक प्रश्न कायम तुम्हालाही जाणवला असेल किंवा तुम्हाला सारखं वाक्य ऐकलेलं असेल तुम्ही, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे, बरोबर, किंवा इतक्याच बजेटमध्ये आम्हाला बसवा. तर बजेटनुसार घर बनवणाऱ्याला आजकाल प्राधान्य दिलं जातं. तर या ट्रेंड विषयी पण सांगा. आणि अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला क्वालिटी पण मेंटेन करायची असते आणि बजेटही सांभाळायचं असतं, बरोबर, ते सुद्धा तुम्ही कसं करता तेही सांगा.
सर्वप्रथम बजेट हा शब्द फार महत्वाचा आहे आपल्याला, कारण की कुठलीही वस्तू किंवा कुठलाही प्रोजेक्ट आपण उभा करत असतो त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आपल्याला बजेट अनालिसिस करावं लागतं. बरोबर. तर आजकाल महागाई भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस त्या गोष्टीचा आपला अंदाज आला पाहिजे की आपली ही गोष्टीचं व्हॅल्युएशन किती आहे. समजा आपण घर बांधतो, या घराचे व्हॅल्युएशन किती आहे, 10 लाख होईल, 15 लाख होईल, 20 लाख होईल. त्यासाठी सर्वप्रथम आपण काय करतो, कमी बजेटसाठी आम्ही काय करतो, समजा मी कडे असेल इंजिनियर असोसिएशन ह्या संस्थेचा अध्यक्ष राहिल्यामुळं लोकांना मी भेटत गेलो, त्यानंतर लोकांच्या अडचणी समजत गेल्या की बाबा नाही मी घर बांधतोय पण माझी अपेक्षा 15 लाखाची आहे पण घराची कॉस्टिंग 20 लाख गेली. तर ते ओव्हर एक्सेस होत गेले त्या लोकांना. त्यामुळे आम्ही मग काय सिस्टीम चालू केली, अगोदर त्या घरांचं म्हणजे त्या प्लॅन काढायचा आणि त्या प्लॅन नुसार त्याचं अंदाजपत्र तयार करायचं. बरोबर. अंदाजपत्र ह्याचं तयार करायचं त्या व्यक्तीला त्या घर बांधायचा अंदाज आला पाहिजे किंवा तुला मिनिमम एवढे पैसे लागतात. आणि अंदाज बांधल्यानंतर सर्वात महत्वाचा आहे टाइम पिरियड. टाइम पिरियडच्या नंतर आपल्याला सर्वात महत्वाचा दुसरा विषय येतो स्किल लेबर. बरोबर. की जे आपल्याला आता भेटतायत, अगोदर स्किल लेबरचा थोडासा तुटवडा होता पण ह्या ठिकाणी कडे असेल इंजिनियर असेल ह्या मार्फत आम्ही काय केलेलं आहे की थोडे ट्रेनिंग कॅम्प घेतले आणि त्या ट्रेनिंग कॅम्प मध्ये स्किल लेबर आम्ही तयार केले आणि स्किल लेबर तयार करून मग टाइम पिरियड दिल्यानंतर त्या कस्टमरला तो स्किल लेबर मिळवून द्यायचा. तसं दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही घर बांधताय त्याच्या प्रिमायसेसच्या जवळ जी गोण खजिना आहेत म्हणजे 7 ते 10 किलोमीटर पर्यंत खडे असेल, वाळू असेल, वीट असेल किंवा शहरात कुठे सिमेंट जी जवळ यंत्रणा आहे त्या गोष्टीचा जर वापर केला आणि दुसरं की आपण मार्केटमध्ये जर अभ्यास केला की दररोजच्या दररोज रेट काय चालू आहे, स्टीलचा रेट काय आहे, सिमेंटचा रेट काय आहे, ह्या गोष्टी जर आपण प्रेफर केल्या तर आपण नक्कीच लो कॉस्ट बजेटेड आपण घर बांधण्यासाठी प्रेफर राहू शकतो. त्या ठिकाणी तो अभियंताही जागरूक पाहिजे आणि तो कस्टमर बी जागरूक पाहिजे. बरोबर. अशा ह्या सर्वायवल मध्ये आपल्याला आपण लो कॉस्ट बजेट नक्कीच बांधू करू शकतो. बरोबर आहे. तुम्ही दुसरं अजून बोलताना 1-2 मुद्द्यांना हात घातला तो म्हणजे तुम्ही आता बोललात की क्रीडाच्या पण कमिटीवर तुम्ही राहिलेला, इंजिनियर आर्किटेक्टच्या असोसिएशनच्या पण राहिलेला आणि स्किल लेबरचा मुद्दा तुम्ही म्हणून. तर हा झाला स्किल लेबरचा मुद्दा, पण या क्षेत्रामध्ये अनस्किल लेबरचं पर्सेंटेज सुद्धा खूप मोठा आहे. बरोबर. आणि बऱ्याचदा अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही त्या सगळ्या ओव्हरऑल कंडिशन बद्दल काय सांगाल? सर्वप्रथम अनस्किल लेबरचा धोका हा बांधकाम क्षेत्रात सर्वात जास्त आहे असं माझं मत. हो. कुठलीही दुर्घटना सांगून होत नाहीये. बरोबर. ऍक्सिडेंटची व्याख्या अशी आहे की न सांगता होणारा ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंट असतो. बरोबर. आणि त्या ठिकाणी काय अनस्किल लेबर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला धोका होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. अशा वेळेस आम्ही काय करतो की अनस्किल लेबर जरी लावला तर त्या लेबरला आपण थोडस कमी ग्रेडचं किंवा थोडंसं हलकं काम देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्या लेबरला टेक्निकल गोष्टीचं नॉलेज नसेल तर त्या ठिकाणी आम्ही तो लेबर घेत नाहीये. प्लस अनस्किल लेबरचा धोका हा सर्व क्षेत्रामध्ये आहे. मी असं म्हणत नाही बिल्डिंग, रोड असेल, ब्रिजेस असतील, रेल्वेची कुठलाही तुमचा प्रोजेक्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला स्किल लेबर लागेल. अनस्किल लेबर मुळे तुमचं एक तर क्वालिटी खराब होणार आहे, प्लस त्या ठिकाणी तुम्हाला रिस्क जास्त असणार आहे. आणि त्या ठिकाणी अनस्किल लेबर असेल तर त्याला तुम्ही कसं ट्रीट करताय ह्याच्यावर सर्वस्व मला वाटतं जिम्मेदारी त्या ओनरची आणि कन्सल्टंटची असते असं एक माझं सर्वसाधारण मत आहे. नक्कीच. दुसरं तुम्ही आणखीन एक बोललात की प्रत्येक प्रकल्प हा वेगळा करण्याची एक जबाबदारी असते की फील्डच क्रिएटिव्ह आहे मुळात. बरोबर. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असं की प्रत्येक प्रोजेक्ट हा वेगवेगळा दिसावा. तर अशा वेळेला प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता पहिली गोष्ट, कारण जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅनिंगला सगळ्यात महत्व आहे. प्लॅन जर परफेक्ट असेल तर तुमचं ऑफकोर्स कन्स्ट्रक्शन चांगलं होणार आहे. तर प्लॅनिंग या स्टेजचं महत्व काय सांगाल तुम्ही? सर्वसाधारण धाराशिव शहरामध्ये प्लॅनिंगचा कॉन्सेप्ट हे आमच्या जुन्या जे अभियंते त्या लोकांनी आणला, पण तो कॉन्सेप्ट आहे आणि तो प्रमाणे घर बांधावं लागतं. ही जी संकल्पना रुजवायला आम्हाला बराचसा 5-10 वर्षाचा काळ गेला. बरोबर. पण प्लॅनिंगचं तुम्हाला एक विशेष सांगतो, आज इंजिनियर असोसिएशन मध्ये 80 ते 85 मेंबर आहेत. आमच्या क्रडाईमध्ये ही बांधकाम व्यवसाय संघटना आहे 45 मेंबर आहेत. पण अंडर कन्स्ट्रक्शन 350-400 साईट हे अंडर सुपरविजन आज शहरामध्ये चालत आहेत. ही आमचं एक थोडस गमक आहे. आणि ह्याला सर्वात महत्वाचा बेस असा आहे की प्लॅनिंग. बरोबर. आजकाल ओनर असेल किंवा एखादा प्रोजेक्ट बांधणारा तो उद्योजक असेल त्याला प्लॅनिंग महत्वाची आहे. कमी जागेमध्ये उत्कृष्ट माझं सुंदर स्वप्नाचं घर व्हावं अशी अपेक्षा आहे. कमी जागेमध्ये माझा प्रोजेक्ट सुंदर व्हावा अशी त्याची अपेक्षा आहे. कमी जागेमध्ये मला सर्वात जास्त फॅसिलिटी भेटाव्या असं प्रत्येकाचं मत असतं. त्यानुसार आम्हालाही डेव्हलप व्हावं लागतं आणि आम्ही डेव्हलप होऊन आम्हालाही नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्या कस्टमरला काय साजेसं आहे
ते देण्याचा आम्ही 100% प्रयत्न ह्या प्लॅनिंग नुसार करतो, असं एक माझं सर्वसाधारण मत आहे. नक्कीच. दुसरं तुम्ही आता म्हणालात की तंत्रज्ञानाची मदत या फील्डला फार मोठी होतीये. तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, तुम्ही इतके प्रोजेक्ट केलेले आहेत, पण आता या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर इतक्या वर्षात तुम्हाला पुन्हा एकदा वाटतं का की अरे आता मी अजून हे पण एक शिकलं पाहिजे, किंवा आता स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर मला हे पण एक शिकलं पाहिजे, असं कुठलं व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावं असं वाटतं का, किंवा त्याबद्दल तुमचं मत काय? तंत्रज्ञानाचं मत म्हणलं तर जो क्रीडाचा बेस आहे आमचा, हो, क्रीडाचं ब्रीद वाक्य आहे की तुम्ही तंत्रज्ञान शिकला तरच तुम्ही सर्वायवल होऊ शकणार. त्यामध्ये आणि आपल्या लाईन मध्ये असा विषय आहे की तुम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्हाला तंत्रज्ञान अवगत करून घ्यावं लागेल. बरोबर. कारण की तुम्ही आज ब्रिजेस बघत असाल, एअरपोर्ट बघत असाल, किंवा कमर्शियल बिल्डिंग असतील, फ्लायओव्हर असतील, किंवा नॅशनल हायवे असतील, आपले ह्या सर्व गोष्टींमध्ये तंत्रज्ञान आपल्याला अद्ययावत आहे. तुम्ही तंत्रज्ञान अवगत केलं तरच तुम्ही त्या रेसमध्ये टिकू शकताल, किंवा तुम्हाला काही तर तुमच्याकडे वेगळं असेल तर तो ग्राहक तुमच्याकडे येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ते काम भेटण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून अवगत तंत्रज्ञानाला आपण 100% ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि जगात आणि देशात काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपल्या या व्यवसायात चाललेल्या आहेत ते आपण 100% डोळे उघडे ठेवून पाहायलाच पाहिजे, असं माझं स्पष्ट मत. क्या बात आहे. जसं तुम्ही हे क्षेत्र बदलतंय, त्यातलं तंत्रज्ञान आता आपण ज्याच्याबद्दल बोललो ते बदलतंय, त्याचप्रमाणे एकीकडे तुम्ही धाराशिवचा सुद्धा बदलता प्रवास बघितलेला आहे. तुम्ही साक्षीदार आहात. इतक्या वर्षातलं मागच्या 20-25 वर्षातलं तुम्ही धाराशिव बदलताना बघितलंय, जिल्हा म्हणून बघितलंय. आता मला असं विचारायचंय की इंजिनियर म्हणून, क्रीडाचे अध्यक्ष म्हणून, किंवा इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून विकासाचं विजन तुमचं स्वतःचं वैयक्तिक असं जर विचारलं तर पुढच्या 15-20 वर्षात तुम्हाला कुठले मुद्दे वाटतात ज्या मुद्द्यांवर एक इंजिनियर म्हणून काम करायला पाहिजे? तसं पाहायला गेलं तर धाराशिवचा विकास हा टप्प्याटप्प्यात होत गेलेला आहे, पण बाकीच्या शहरापेक्षा हा विकास थोडासा आमचा कमी आहे. कारण की टायर 4 सिटी असल्यामुळे, कारण की टायर 3 आणि टायर 4 सिटीला नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन टेक्नॉलॉजी येण्यासाठी वेळ लागतो. बरोबर. पण आम्ही शहरातले अभियंते असतील किंवा शासकीय सेवेतले अभियंते असतील, हे सर्वांचं आमचं एकच मत असतं. आम्ही दर 2 महिन्याला 3 महिन्याला आमच्या मीटिंग्स होत असतात. त्यामध्ये आम्ही शहराच्या डेव्हलपमेंट बाबत काय करता येईल. समजा आमच्या शहरात आता येलो झोन फार कमी आहे. सर्वात प्रथम आम्हाला येलो झोन वाढवणं गरजेचं आहे. की येलो झोन कशासाठी वाढवायचं तर तुम्हाला त्या ठिकाणी लँड आता कमी पडते आम्हाला. तर येलो झोन वाढला तर त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट वाढली जाईल, आणि डेव्हलपमेंट वाढली तर शहर वाढीला आम्हाला मदत होईल. तसंच शहरातले जे आमचे डीपीचे रस्ते आहेत त्या संदर्भात आम्ही मान्य मुख्याधिकारी असतील, कलेक्टर साहेब असतील, त्यांना आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे की शहरातले डीपी रोड मोकळे करा. शहराचा विकास पाहिजे असेल तर तुम्हाला रोड, रस्ते आणि नाली ह्या गोष्टी तुम्हाला द्याव्याच लागतील. त्याचबरोबर ज्यावेळेस या 3 वर्षात थोडीशी अडचण अशी झाली की बाबा प्रशासक नेमला गेलाय, प्रत्येक नगरपालिका प्रत्येक संस्थेत प्रशासक आहे, त्यामुळे सर्वसामान्य अडचण झाली की प्रश्न विचारायचा आहे कोणाला. कारण की त्या ठिकाणी जर एखादा नगराध्यक्ष असता तर हक्काचा माणूस आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही जात होतो, आम्ही प्रश्न मांडत होतो आणि त्याचं प्रश्नाचं निराकरण होत होतं. बरोबर. पण ह्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी सेवेत असल्यामुळे त्यांना कामाचं प्रेशर असतंय, त्यांची वेळ उपलब्ध होत नाहीये, आणि वेळ उपलब्ध नसल्यामुळे आमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचले गेलेले नाहीत. न गेल्यामुळे त्यांना आमच्या अडचणी समजल्या नाहीत आणि आम्हाला त्यांना सांगता आलेलं नाही. थोडीशी खिचडी आहे, थोडीशी ह्या प्रशासक भूमिकेमुळे तयार झालेली आहे, असं एक माझं वैयक्तिक मत आहे, असं मला वाटतंय. त्याचप्रमाणे मला एक सांगायचंय की आता आमच्या शहरामध्ये भुयारी गटाराचं काम चालू आहे. भुयारी गटार प्रोजेक्ट हा चांगलाच आहे, आम्ही म्हणत नाही हे काय तो प्रोजेक्ट असलाच पाहिजे, कारण की जी काही शहरातली घाण आहे ती 100% एका साईडला ते मैला फ्लो होणारच आहे. त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने जे काम चालू आहे ते कामाची स्पीड कमी आहे. आम्हाला असं वाटतं की ही जी कामं मोठी मोठी प्रोजेक्ट आहेत ते थोडस लवकर व्हावे असं आमचे काय अभियंत्यातर्फे क्रीडातर्फे मागणी. थोडी एकच विनंती माझी शासनाला. ही झाली शासनाला तुम्ही केलेली नम्र विनंती, पण मग शासनाकडून काय अपेक्षा आहेत? शासन कसं मदत करू शकतं या सगळ्याला असं तुम्हाला वाटतं? त्याच्यावरचं सोल्युशन शासनाकडनं जर काढायचं असेल, आता दुसऱ्या बाजू टेबलाच्या तुम्ही त्या बाजूला पण तुम्हीच असं जर समजलं तर. या ठिकाणी आम्ही मागच्या 2-3 वर्षापासून काय करतो, बरेच ठिकाणी आम्ही कलेक्टर सरांवर मीटिंग करतो. शहरामध्ये ह्या ठिकाणी अडचण आहे, समजा मान्य मुख्याधिकाऱ्यांना आम्ही अडचण सांगतो, शहरात ह्या भागात अडचणी आहेत, रोड नाहीये, डेव्हलपमेंट नाहीये. आता शहरातले असे काही भाग आहेत आमच्या इथं की त्या ठिकाणी पूर्ण डेव्हलपमेंट झालेली नाहीये, पण रेसिडेन्शियल एरिया पूर्ण भरलेला आहे. कारण की मी जे तुम्हाला मला म्हटलं की शहरातला आमचा झोन कमी झालेला आहे, आम्हाला येलो झोन पाहिजे आहे. येलो झोन नसल्यामुळे आहे ह्या ठिकाणी आमची थोडी कुंडी होत आहे. त्याप्रमाणे प्रशासनानं सुद्धा येलो झोन उठवण्यासाठी मदत केली पाहिजे. बरोबर. जे नगररचनाकार आहेत, जे नगरपालिका आहे, जे मान्य कलेक्टर साहेब आहेत किंवा जे महाराष्ट्र शासन आहे, या लोकांनी अशा 3 टायर 3-4 सिटीकडे लक्ष देऊन
इथले झोन आणि डेव्हलपमेंट झोन वाढविणे आणि विकास कसा होईल, रस्ते नाले असतील किंवा रोड असतील, या ठिकाणी थोडस लक्ष प्रशासनाने दिलं तर थोडस आमचाही ही काय लोड कमी होईल आणि प्रशासनाला जर काही मदत लागत असेल तर आम्ही सर्व अभियंते एका पायावर तयार आहोत. क्या बात आहे. तुम्ही आता जसं सांगितलं तसं की प्रशासनाला काही मदत लागत असेल तर तुम्ही तयार आहात, किंवा इंजिनियर असोसिएशन क्रीडाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर राहिलेला आणि तुम्ही काम करतात. असाच एक तुमच्याकडनं मला महत्वाचा सल्ला हवाय, ते म्हणजे या क्षेत्रात जे आता तरुण इंजिनियर्स येऊ पाहतायत, जी तरुण मुलं येत आहेत, तर त्यांना एक काय म्हणतो सिनियरच्या नात्यानं एक महत्वाचे प्रतिथेस इंजिनियर म्हणून तर तुम्ही काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? एक यशाचा मूलमंत्र, सक्सेस फॉर्म्युला काय सांगाल? कुठलाही अभियंता डिग्री घेत असताना त्यामध्ये स्किल असतंच, बरोबर, पण ते स्किल आपण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस ते स्किल घेत असताना आपण समोरच्या कस्टमरला असेल किंवा तो ग्राहकाला आपण कसं कस्टमाइज करू. बरोबर. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला त्या ज्याही क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रातलं तंत्रज्ञान तुम्हाला अगोदर अवगत करावं लागेल. अगदी बरोबर. कारण की जुनं तंत्रज्ञान आता मला नाही वाटत चालेल, फार दिवस चालेल. कारण टाइम पिरियड असेल, काम लवकर होण्याची जी ही आहे, लोकांना पाहिजे लवकरात लवकर घरं पाहिजेत, त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान तुम्ही अवगत केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की त्या तंत्रज्ञानावर तुम्हाला चलता आलं पाहिजे. बरोबर. आणि सोबतच मी हे सांगेन की ते शिकत असताना तुम्ही तुमच्यामध्ये काम करण्याची इच्छा पाहिजे. तुम्ही काम किती वेळ करता आणि तुमच्यामध्ये जो स्टॅमिना बिल्ड आहे. एखादा सिव्हिल इंजिनियर असेल, माझ्या पद्धती सांगायचं म्हणजे सिव्हिल इंजिनियरला स्टॅमिना लागतो. त्यासाठी सर्वात महत्वाचं तुम्हाला आरोग्य आहे, आणि तुमचं आरोग्य जर नीट असेल तर तुम्ही तो व्यवसाय फार लांब पर्यंत, मी असं म्हणेन की 60, 65, 70 पर्यंत तुम्ही तो व्यवसाय नेऊ शकता, फक्त निरोगी तुम्ही आरोग्य असेल तर. हा माझा तरुणांना खास सल्ला आहे. क्या बात आहे. आता 2 आठवणी मला तुमच्याकडनं हव्यात एवढ्या वर्षाच्या टप्प्यांमध्ये. त्यातली पहिली आठवण अशी हवी आहे की एखादा असं तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट जो करताना तुम्हाला एक वेगळा आनंद, समाधान वाटलं किंवा अभिमान वाटला, काहीतरी वेगळेपणा करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय, काहीतरी वेगळं दिलंय त्या प्रोजेक्टमध्ये, तर असे एखादी आठवण किंवा तो प्रोजेक्ट? रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तर मी भरपूर केलेले आहेत, पण मागच्या 2-3 वर्षाखाली म्हणजे 4-5 वर्षामध्ये थोडस नवनवीन तंत्रज्ञान असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा सोलार असेल, फायर फायटिंग असेल किंवा कस्टमरला काय पाहिजे असे कमर्शियल बिल्डिंग समतामध्ये कॅपिटो हाईट्स म्हणून आहे. तर ते कॅपिटो हाईट्स पीके मुंडे सर आमचे क्रीडा मेंबर आहेत, त्यांचीच आहे. तर पूर्ण अद्ययावत तंत्रज्ञान देऊन आम्ही ते बिल्डिंग आता पूर्ण करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की मागच्या सर्व प्रोजेक्ट मध्ये मला हा कॅपिटो हाईट्सचा आणि प्रगती हाईट्स म्हणून एक बँकेचं काम चालू आहे, त्या ठिकाणी बी आम्ही नवनवीन तंत्रज्ञान वापरतोय. अंडरग्राऊंडला आम्ही 25 फूट अंडरग्राऊंड असताना पूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आम्ही युज करून ते साईड आम्ही आता थोडेसे ग्राउंड लेवलच्या वर पावसाळ्याच्या अगदी आणण्याचं आमचं टार्गेट होतं, ते आम्ही 45 ते 50 दिवसात अचीव्ह केलेलं आहे. त्यामुळे हे 2 चॅलेंजिंग प्रोजेक्ट मला वाटतं माझ्या आयुष्यातले चांगले झाले, टर्निंग पॉईंट असू शकतो असं मला वाटतं. आणि आता प्रोजेक्ट असा हवाय की जो करताना कुठली तरी महत्वाची अडचण आली, समस्या आली, आव्हान आलं, अचानक उद्भवलेलं की जे तुमच्या प्लॅन मध्ये कुठलं नव्हतं, जसं तुम्ही सांगितलं ऍक्सिडेंट हा अचानकच असतो, तर तशी एखादी कुठली तरी घटना आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, तर तो पण एखादा प्रसंग अभियंता म्हणलं, सिव्हिल इंजिनियर म्हणलं की प्रसंग आणि अभियंता हे ते जोडीचं समीकरण बनलेलं आहे. पण आमच्या बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉइल आहे. बऱ्याच दिवस आम्हाला साईट एक्सकर्शन करताना 17 फूट खाली जावं लागतं, 18 फूट खाली जावं लागतं. आम्ही आज 18 फूट खड्डा घेतला, आम्ही सकाळी आलो की तो खड्डा 10 फूट आलेला असतो. म्हणजे पुन्हा आणखीन आम्हाला अवगत तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्या ठिकाणी आम्हाला थोडस स्किल लेबर लावून काम करून घ्यावं लागतंय. बरोबर. तर 1-2 साईड अशा आल्या की जी ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये होत्या, त्या ठिकाणी आम्हाला थोडस अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात करणारा अभियंता असतो. म्हणून अडचणीवर मात करत आम्ही त्या साईट पूर्ण केल्या. आणि त्याबरोबर आम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली, ज्या ठिकाणी आम्ही सोलिंग असेल, अंडरग्राऊंड तुमचं सर्वात महत्वाचं बेड कॉन्क्रिटिंग असेल, त्यानंतर आम्ही टायलिंगचं वॉटरप्रूफिंग केलं, रफ शहाबादीचा आम्ही जो वॉटरप्रूफिंगचा बेस तयार केला. आणि तो बेस तयार करत असताना आम्हाला निसर्गाच्या अडचणी यायच्या, कधी माती ढासळायची, कधी पावसानं आमच्यावर सुंदर कृपा करायची. असं होत असताना सुद्धा आम्ही ते काम करायचो. पण काम करत असताना तुमची जे भावना त्या कामाबद्दल चांगली असेल तर ते काम तुमचं नक्कीच लयात जाईल असं मला वाटतंय. आणि शेवटी अडचणीत येत असतात, अडचणीतून माणूस उभारी घेत असतो. बरोबर आहे. दुसरं, या फील्डमध्ये आता तुम्ही इतके काम केले, तुम्ही आता नवीन येणाऱ्या तरुणांना सल्ला दिला, तर येणाऱ्या भविष्यात एकंदर अभियांत्रिकी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डचं भविष्य काय दिसतं तुम्हाला? जसं मी मला म्हटलं तुम्हाला की अभियंता हा कणा आहे, कुठल्याही क्षेत्रातला अभियंता.
पण येणारा काळ हा सिव्हिल इंजिनियरचा काळ आहे. त्यामुळे कारण की रोड डेव्हलपमेंट त्याच प्रमाणात होत आहे, हो, एअरपोर्ट त्या प्रमाणात होत आहे, रेल्वे त्या प्रमाणात होत आहेत. आताच आमच्या धाराशिव शहरातून रेल्वेचं काम चालू आहे. होय. येत्या 2 वर्षात आमच्या धाराशिव शहरातून रेल्वे पण चालू होईल. एखाद्या महिन्यात 1 ते 2 महिन्यात सोलापूरहून आमच्या इथून विमान उड्डाण घेणार आहे. बरोबर. तर ह्या संधी आम्हाला पाहायच्यात आणि ह्या संधी पाहत असताना जो नवीन सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांना ह्या संधी उपलब्ध आहेत. कारण की तो त्या ठिकाणी रेसिडेन्शियल असेल प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्ट असेल, ब्रिजेस असतील, बरोबर. या सर्व गोष्टीमध्ये अभियंता हा लागतो, सिव्हिल इंजिनियर लागतो. आणि नवीन क्षेत्रामध्ये जी ही आहे आता प्रगती होत आहे त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अभियंता लागतो. त्यामुळे माझं असं मत आहे की EU घातलेला काळ हा सिव्हिल इंजिनियरचा काळ आहे. त्यामुळे मला असं मत आहे की भरपूर संधी ह्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत आणि नवीन मुलांनी थोडस नोकरीकडे न लागता, बरोबर आहे, माझं असं मत आहे की तो व्यवसायात आला पाहिजे, बिझनेस मध्ये आला पाहिजे आणि थोडस आपलं नेशन बिल्ड करण्यासाठी थोडस हातभार लावला पाहिजे असं माझं मत आहे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जसं तुम्ही आता म्हणालात की सिव्हिल इंजिनिअरिंग हा त्याचा कणा आहे, त्याप्रमाणे कुठल्याही बांधकामाचा कणा किंवा आत्मा हे स्टील असतं. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरायला पाहिजे? आता या प्रमाणात असं झालं आहे, स्टीलचं तर समजा मार्केट फार मोठं आहे, पण स्टीलची कर्मभूमी म्हणलं तर आपलं जालना आहे की जेणेकरून आम्हाला फार जवळ लाभलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला स्टीलच्या बद्दल वेगवेगळं तंत्रज्ञान अवगत करून घेण्यासाठी आयकॉन स्टीलनं बऱ्याच वेळेस आमच्या टूर अरेंज केलेल्या आहे. ओके, इंजिनियर्स मीट असतील, मेळावे असतील, त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला तपासायला भेटल्या. बरोबर. ज्यामध्ये विशेष म्हणजे स्टीलचा टेस्ट रिपोर्ट असेल, स्टीलची फ्लेक्झिबिलिटी असेल, स्टीलचं प्रोडक्शन असेल, स्टीलवर असलेला ISI मार्क असेल, त्याची स्ट्रेंथ असेल, त्यावर जो ब्रँड आहे स्टीलचा तो ब्रँड पाहिला पाहिजे. स्टीलचं प्रोडक्शन किती कालावधीमध्ये झालेलं आहे आणि स्टील समजा आपण घेत आहे तर त्या स्टील बद्दलची आपली जागरूकता किती आहे. मार्केटमध्ये आपण घेत असताना कुठलीही वस्तू घेत असताना थोडस विचारपूस करतोय. तर स्टील घेत असताना आपण स्टीलचे जे पॅरामीटर्स आहेत, जी टेस्टिंग आहे, स्ट्रेंथ आहे, तुमची फ्लेक्झिबिलिटी आहे, तुमचं वेट आहे, तुमचा गेज आहे, या सर्व गोष्टी तपासणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर आजपर्यंत वापरलंय का? तुमचा अनुभव त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल किंवा त्यांच्या सर्व्हिस बद्दल कसा आहे? आयकॉन स्टील मी बऱ्याच साईटवर वापरलेलं आहे. असं 1-2 साईटचं नाव सांगणं थोडस संयुक्तिक होणार नाही. आपले रायगड स्टीलचे जे कदम आहेत त्यांच्याकडून मी बऱ्याच वेळेस त्यांचं मला सहकार्य लाभलेला स्टीलला. विशेष म्हणजे सहकार्य मलाही लाभले आणि ओनरलाही लाभलेला आहे. बऱ्याच वेळेस काय होतं ह्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. फायनान्शियल जो असतं स्टील आपण घेतोय त्यावेळेस सर्वात मोठा डीलर आहे की तो एखाद्या वेळेस कस्टमर म्हणतोय ठीक आहे सर मी ह्या ठिकाणी स्टील घेतोय पण थोडीशी माझी फायनान्शियल अडचण आहे, तर ती सर्व्हाइव्ह करण्याची कॅपॅसिटी त्या डीलर मध्ये असली पाहिजे. त्याच्यामुळे कंपनीला एक बेनिफिट होऊन जातो की तो मार्केटिंग समजा त्या ठिकाणी तो ओनर म्हणतोय किंवा नाही ह्या डीलरनं समजा माझं थोडस मला सर्व्हाइव्ह केलं तर मी हे स्टील घेणार आहे आणि ह्या ठिकाणी स्टीलची तुमची जी रिक्वायरमेंट समजा ऑर्डर दिली असेल तर ते स्टील साईटवर येणं असेल किंवा कस्टमरला ते स्टील व्यवस्थित साईटवर पोच होणं असेल किंवा कुठलेही अडचणी विना किंवा कुठल्याही बारीक सारीक गोष्टीचं कारण न सांगता डीलरनं ते स्टील साईटवर पोच होतंय. हे थोडासा माझा आयकॉन स्टील बद्दलचा एक अनुभव आहे असं मला वाटतं. सर मगाशी आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं या क्षेत्रात तुम्ही एवढे वर्ष काम करता, तुम्ही मगाशी ब्लॅक कॉटन सॉइलचा सुद्धा उल्लेख केला. तर या क्षेत्रात बांधकाम क्षेत्रात काम करताना विशेषतः स्टील जे आपण निवडतो बांधकामासाठी त्याच्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते किंवा कशा प्रकारचं स्टील निवडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. 1992 आमच्या इथे किल्लारी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी तुम्हालाही परिचित असेलच. त्या ठिकाणी भूकंप झाला आणि हजारो लोकांची त्या ठिकाणी बळी गेले. बरोबर. त्यानंतर आम्हाला स्टीलचा अवेअरनेस समजला की आम्ही ज्यावेळेस आताही काम करत असतो त्यावेळेस आम्ही स्टील डिझाईन पाहत असताना हा आमचा डी झोन आहे. तुमच्या माहितीचं सांगता येईल हा आमचा डी झोन. डी झोन म्हणजे हा डेंजर झोन आहे. त्या ठिकाणी इतिहासाची प्रोन्नती होत असते, कधी होते हे सांगता येत नाहीये. पण त्या गोष्टीचा आम्ही धडा घेतला, त्या वाईट घटनेचा आम्ही धडा घेऊन ज्या वेळेस आम्ही स्टील डिझाईन घेतो त्यावेळेस आम्ही त्या कन्सल्टंटला किंवा RCC कन्सल्टंटला आम्ही सांगतो की आम्हाला अर्थक्विक सर्वाइव्ह होईल असं आम्हाला स्टील पाहिजे. बरोबर. आणि त्याप्रमाणे आम्हाला डिझाईन तुम्ही द्यावी लागेल. बरोबर. तर ज्या बऱ्याच आर्किटेक्चर RCC कन्सल्टंटने आम्हाला विचारणा केली तुम्ही त्या ठिकाणी स्टील जास्त लागतंय पण तुम्ही ह्या ठिकाणी कस्टमर एवढा सर्वाइव्ह होऊ शकत नसताना तुम्ही हे डिमांड काय करताय? बरोबर.
तर प्रत्येक आम्हाला किल्लारीचा आम्हाला त्यावेळेस त्यांना अनुभव सांगावा लागतो आणि त्यानंतर त्याला पटतं की नाही ठीक आहे, हा घटना आज नाही पण पुढल्या काळात होऊ शकते. बरोबर. त्यामुळे आम्ही काय करतो, प्रत्येक कन्सल्टंट असेल किंवा सिव्हिल इंजिनियर असेल हा अर्थक्वेक डिझाईन घेऊनच काम करतो. त्याच्यामध्ये थोडं कस्टमरचं पैसे थोडं स्टील लागतं जास्त हे मान्य आहे, पण तो व्यक्ती त्या ठिकाणी त्या घटनेवेळेस जर 1 सेकंदात जर सर्वाइव्ह झाला तर त्याचं लाईफ जरी वाचलं तरी आम्हाला वाटतं की ते आर्चिव्ह डिझाईन जे आम्ही घेतो त्याच्यामध्ये आमचं सार्थक झालं असं मला वाटतं. बरोबर. क्या बात. मगाशी तुम्ही आयकॉन स्टील बद्दल सांगितलं, तसंच दिनेश राठी सरांशी कधी संपर्क आला किंवा त्यांच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? दिनेश राठी सरांचा वैयक्तिक कधी संपर्क आलेला नाहीये. तुम्ही घडवून आणला तर आम्हाला आनंदच होईल. पण सरांबद्दल तुमचे जे डीलर आहेत किंवा तुमची जी टेक्निकल टीम आहे यांच्याकडून मी जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न केला. इंडिया का आयकॉन, TMT आणि राठी हे तुमचं काही समीकरण झालेलं आहे. बरोबर. त्यांचं व्यावसायिक कारकीर्द पाहत असताना त्यांचे वडील असतील किंवा ते स्वतः कपड्याचे व्यापारी होते असं थोडस मला एका कानावर आलेलं आहे. आणि थोडी मला उत्सुकता आली, कपडाचा व्यापारी, कपडा विकणारा माणूस सळई स्टील ह्या धंद्यात येऊ शकतो. तर मला जे उदाहरण होतं की तरुण पिढी काय करू शकते, जर ती इच्छाशक्ती असेल तर तो कुठलाही व्यवसाय कधीही उभारू शकतो. बरोबर. कपडा विकणारा माणूस सळीचा जो अमिताभ बच्चनला सळी घेऊन उभा करतो म्हणजे त्याच्यामध्ये काय स्ट्रेंथ असेल किंवा त्याच्यामध्ये व्यवसाय वाढीसाठी काय दमक असेल. बरोबर. हे एक थोडस मला आश्चर्य वाटलं. पण थोडस मी त्यांचा अभ्यास केला आणि खरा उद्योजक जो किंवा मंदीमध्ये संधी जो काढतो तोच खरा उद्योजक, आणि ते तुमचे राठी सर आहेत असं माझं मत आहे. कारण की 2014ला हा मंदीचा पिरियड होता आणि त्यामध्ये नवीन अवगत तंत्रज्ञान घ्यायचं, कस्टमरला पटवायचं, डीलरला सांगायचं, कंपनीला पटवून द्यायचं, पार्टनरला पटवून देऊन ते यशस्वीरित्या पूर्ण करायचं, हे जे चॅलेंज आहे हा एक उद्योजक करू शकतो. आणि त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हालाही वाटतं की आम्ही काही करू शकतो. समजा आम्हाला वाटलं की नाही ठीक आहे आज आम्ही हा उद्योग करतोय पण मनात जिद्द असेल, चिकाटी असेल तर आपण ही एखादा उद्योग उभारू शकतो. हे मला दिनेश राठी सरांकडून शिकायला भेटलं असं मला वाटतं. सो हे होते इंजिनियर रणजित रणदिवे सर, आणि त्यांनी खरं तर इतक्या वर्षांचा प्रवास इतक्या काही मिनिटात उलगडणं फार अवघड आहे, पण तरी सुद्धा त्यांनी फार मोजक्या शब्दात, महत्वाच्या शब्दात त्यांचा सगळा अनुभव सांगितला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर येत आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाचा सल्ला दिला. ज्याप्रमाणे सिव्हिल इंजिनियर कुठलंही बांधकाम दीर्घायुष्य टिकावं यासाठी प्रयत्न करत असतो, त्याचप्रमाणे स्वतःचं मन आणि शरीर निरोगी तंदुरुस्त राहावं यासाठी त्यानं बघितलं पाहिजे. ते जर असेल तर तो नक्कीच अशी दीर्घायुष्य टिकणारी वास्तू उभारू शकेल. सर पुन्हा एकदा मनापासून आभार की तुम्ही आमच्या या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. आगामी काळात सुद्धा असे उत्तमोत्तम प्रोजेक्ट आणि आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.